पॉलिमरची टेस्ट नंबर 1 पाहून राहिलो आपण आता टेस्ट नंबर 1 मध्ये 10 क्वेश्चन्स आहे. प्रत्येक क्वेश्चन्सला 4 पॉईंट्स आहे आणि टोटल 40 पॉईंट्स आहे. एक क्वेश्चन चुकला तर 4 पॉईंट कटतील आणि त्यानंतर एक मायनस मार्कसुद्धा होईल. आता क्वेश्चन नंबर 1 आपण पाहूया आणि हा क्वेश्चन्स मी जेव्हा वाचतो तेव्हाच तुम्हाला सोडवायचा आहे. तिथंच मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहोत. आता बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंडेन्सेशन पॉलिमर्स. क्वेश्चन नंबर 1 आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंडेन्सेशन पॉलिमर्स. ऑप्शन ए आहे तुमचा. तर ऑप्शन ए मध्ये डेक्रॉन, ऑप्शन बी आहे न्यूप्रीन, ऑप्शन सी आहे मेलामाइन्स आणि ऑप्शन डी आहे ग्लिप्टल. पुन्हा वाचतो मी, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंडेन्सेशन पॉलिमर्स. यापैकी कंडेन्सेशन पॉलिमर्स कोणता नाही. ऑप्शन ए आहे डेक्रॉन, ऑप्शन बी आहे न्यूप्रीन, ऑप्शन सी आहे मेलामाइन्स आणि ऑप्शन डी आहे ग्लिप्टल. सांगा याच्यातलं कोणतं ॲन्सर करेक्ट आहे. बघा कोणता ॲन्सर करेक्ट आहे ए बी सी डी पैकी. त्यातलं करेक्ट ॲन्सर आहे बी. कोणता ॲन्सर आहे करेक्ट? बी ॲन्सर हे करेक्ट ॲन्सर आहे. आता हे जे बी ॲन्सर करेक्ट आहे तर आता बी करेक्ट ॲन्सर का आहे तर डेक्रॉन जे आहे तर हे ॲक्च्युली डेक्रॉन कोणाकोणापासून बनलेलं असते म्हणजे कंडेन्सेशन पॉलिमर्स म्हणजे जे दोन मोनोमर्सपासून एक सर्टन न्यूट्रल मॉलिक्यूल एलिमिनेट होऊन तयार होत असते त्याला आपण कंडेन्सेशन पॉलिमर्स म्हणतो. तसंच डेक्रॉन हा DMT आणि एक DMT याचा मोनोमर आहे आणि दुसरा आहे इथिलीन ग्लायकॉल. कोणता आहे? इथिलीन ग्लायकॉल हा एक आहे आणि त्यामुळं हे कंडेन्सेशन पॉलिमर्स आहे. मेलामाइन्समध्ये एक फॉर्मॅल्डिहाइड मोनोमर आहे आणि दुसरा आहे मेलामाइन्स आणि त्याच्यामुळं हाही कंडेन्सेशन पॉलिमरच आहे. आणि ग्लिप्टलसुद्धा इथिलीन ग्लायकॉल आणि थॅलिक ॲसिड या दोघांपासून बनलेला असतो आणि हा पेंटसाठी वापरत असतात ग्लिप्टॉल. तर हा न्यूप्रीन हा क्लोरोप्रीनपासून बनलेला आहे. क्लोरोप्रीन जो रबर आहे ॲक्च्युली तो आहे हा आणि म्हणून याचा मोनोमर एकच आहे डबल बॉन्डवाला. आणि डबल बॉन्ड असेल तर ते ॲडिशन पॉलिमर्स असतात ज्यांच्यामध्ये मोनोमर्स हा डबल बॉन्डेड असतो ते ॲडिशन पॉलिमर्स असतो. म्हणून याचा करेक्ट ॲन्सर आहे बी. बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन्स पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. याच्यातलं चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे. ऑप्शन ए आहे द रिपीट युनिट इन द नॅचरल रबर इज आयसोप्रीन. द रिपीट युनिट इन द नॅचरल रबर इज आयसोप्रीन. ऑप्शन बी आहे बोथ स्टार्च अँड सेल्युलोज आर द पॉलिमर्स ऑफ ग्लुकोज. ऑप्शन सी आहे आर्टिफिशियल सिल्क इज डिराइव्ड फ्रॉम द सेल्युलोज आणि ऑप्शन डी आहे नायलॉन 66 इज अ एक्झाम्पल ऑफ इलॅस्टोमर्स. पुन्हा वाचून दाखवतो. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. चुकीचं कोणतं आहे ह्याच्यातलं. ऑप्शन ए द रिपीटिंग युनिट ऑफ नॅचरल रबर इज आयसोप्रीन. नॅचरल रबरमधलं रिपीटिंग युनिट आयसोप्रीन आहे. ऑप्शन बी आहे बोथ स्टार्च अँड सेल्युलोज आर द पॉलिमर ऑफ ग्लुकोज. स्टार्च आणि सेल्युलोज हे दोघंही ग्लुकोजचे पॉलिमर्स आहेत. सी आर्टिफिशियल सिल्क इज डिराइव्ड फ्रॉम द सेल्युलोज. आर्टिफिशियल सिल्क हा सेल्युलोजपासून डिराइव्ड केल्या जात असते. आणि ऑप्शन डी आहे नायलॉन 66 इज द एक्झाम्पल ऑफ इलॅस्टोमर्स. सांगा या ए बी सी डी पैकी कोणतं आपलं करेक्ट ॲन्सर आहे ते सांगा. करेक्ट ॲन्सर आहे याच्यातलं डी. म्हणजे हे चुकीचं स्टेटमेंट आहे. नायलॉन 66 इज द एक्झाम्पल ऑफ इलॅस्टोमर्स. नायलॉन 66 हे काय आहे फायबर्स आहे आणि फायबर जे असतात त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंगर असतात. त्याच्यामुळे करेक्ट ॲन्सर याच्यातलं डी आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया. ऑफ द फॉलोइंग विच वन इज classified as a polyester polymers. Of which of the following which one is classified as a polyester polymers. यामध्ये पॉलिस्टर पॉलिमर्स कोणता आहे. जसं पहिला जर पाहिला आपण ऑप्शन ए नायलॉन 66, ऑप्शन बी टेरिलिन, ऑप्शन सी बॅकिलाइट्स आणि ऑप्शन डी आहे मेलामाइन्स. पुन्हा क्वेश्चन वाचतो. विच ऑफ द फॉलोइंग विच वन इज क्लासिफाईड ॲज अ पॉलिस्टर पॉलिमर्स. तर पहिला जो आहे नायलॉन 66, दुसरा जो आहे टेरिलिन, तिसरा आहे बॅकिलाइट आणि चौथा आहे मेलामाइन्स. सांगा याच्यातलं करेक्ट ॲन्सर कोणता आहे.
आता याच्यातलं करेक्ट ॲन्सर तुम्हाला पाहायचं आहे, सांगा. याच्यातलं करेक्ट ॲन्सर कोणता आहे? पॉलिस्टर म्हणजे टेरिलिन, ज्याला आपण डेक्रॉनसुद्धा म्हणतो. आणि हा जो टेरिलिन आहे हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. आता टेरिलिन कशापासून बनलेलं असतं तुम्हाला माहितीच आहे. एक असतो DMT, जो आपण बेन्झिनवर एक इस्टर या साईडनं घेत असतो, OCOCH3 अशा प्रकारे, OCOCH3 याला आपण DMT म्हणतो, डायमेथिल टेरिप्थॅलेट. आणि दुसरा असतो इथिलीन ग्लायकॉल. आणि अल्कोहोल आणि इस्टरपासून पहिल्यांदा ट्रान्सइस्टरिफिकेशन होते आणि त्यानंतर पुन्हा याचं टेरिलिन पॉलिमर तयार केला जात असतो. तर अशा प्रकारे हे दोन याचे स्टार्टिंग केमिकल आहेत, कोणाचे? टेरिलिनचे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे बी. आता नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया. विच पॉलिमर्स ऑकर नॅचरली? यापैकी कोणता पॉलिमर्स हा नॅचरली ऑकरिंग असतो? ऑप्शन ए आहे स्टार्च अँड नायलॉन, ऑप्शन बी आहे स्टार्च अँड सेल्युलोज, ऑप्शन सी आहे प्रोटीन आणि नायलॉन, आणि ऑप्शन डी आहे प्रोटीन्स अँड PVC. बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑकर नॅचरली? यापैकी कोणता नॅचरली ऑकरिंग असतो? ऑप्शन ए आहे स्टार्च अँड नायलॉन, ऑप्शन बी आहे स्टार्च अँड सेल्युलोज, ऑप्शन सी आहे प्रोटीन्स अँड नायलॉन्स, ऑप्शन डी आहे प्रोटीन्स अँड PVC. सांगा याच्यातलं करेक्ट आन्सर कोणता आहे? यातलं करेक्ट आन्सर आहे स्टार्च अँड सेल्युलोज. स्टार्च आणि सेल्युलोज हे नॅचरली ऑकरिंग पॉलिमर्स आहे. स्टार्च सर्वांना माहिती आहे, पोटॅटो स्टार्च वगैरे, आणि सेल्युलोजसुद्धा सर्वांना माहिती आहे, कापूस आपण ज्याला म्हणतो, किंवा सेल्युलोज जे प्लॅन्टची जी बॉडी असते, एक्सटर्नल सेल वॉल असते, ते सेल्युलोजनं बनलेली असते. आणि त्यामुळं याचं करेक्ट आन्सर आहे बी. त्यानंतर 5व्या नंबरचा क्वेश्चन्स पहा. बॅकेलाइट इज ऑब्टेन फ्रॉम फिनॉल बाय रिॲक्टिंग विथ. बॅकेलाइट हा कोणापासून तयार केला जात असतो? फिनॉलची रिॲक्शन्स करून. तर ऑप्शन ए आहे फॉर्मॅल्डिहाइड, ऑप्शन बी आहे CH2OH/2, ऑप्शन सी आहे ॲसिटाल्डिहाइड, ऑप्शन डी आहे ॲसिटोन. बघा, पुन्हा वाचतो. बॅकेलाइट इज ऑब्टेन फ्रॉम पॉलिमर्स फिनॉल्स बाय रिॲक्टिंग विथ. हे ऑप्शन ए आहे फॉर्मॅल्डिहाइड, ऑप्शन बी आहे CH2OH/2, ऑप्शन सी आहे ॲसिटाल्डिहाइड, ऑप्शन डी आहे ॲसिटोन. त्याच्यातलं करेक्ट आन्सर सांगा. फिनॉल आणि कोणाचा पॉलिमर असतो तो? बॅकेलाइट्स. तर फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइडचा पॉलिमर्स असतो, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया आपण 6व्या नंबरचा. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू? यापैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू नाही आहे? नॅचरल रबर हॅज अ ट्रान्स कॉन्फिगरेशन ॲट एव्हरी डबल बॉन्ड. बघा, जो नॅचरल रबर असतो त्याचं ट्रान्स कॉन्फिगरेशन असते म्हणते ॲट एव्हरी डबल बॉन्ड. ऑप्शन बी आहे ब्युनायस इज अ कोपॉलिमर ऑफ ब्युटाडाइन अँड स्टायरीन. ऑप्शन बी आहे ब्युनायस इज अ कोपॉलिमर्स ऑफ ब्युटाडाइन्स अँड स्टायरीन. म्हणजे ब्युनायस हा कोपॉलिमर कोणाचा? ब्युटाडाइन आणि स्टायरीनचा असतो. ऑप्शन सी आहे नॅचरल रबर इज अ cis-1,4 पॉलिमर ऑफ आयसोप्रीन. पुन्हा असतो नॅचरल रबर इज अ cis-1,4 पॉलिमर ऑफ आयसोप्रीन. आणि ऑप्शन डी आहे इन वल्कनायझेशन the formation of sulfur bridges between the different chains make the rubber hard and stronger. In vulcanization, the formation of sulfur bridges between the different chains make the rubber harder and stronger. सांगा याच्यातलं चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे? हां, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू? तर सांगा ABCD पैकी यातलं करेक्ट म्हणजे चुकीचं स्टेटमेंट आहे ए. म्हणजे ॲक्च्युली आपला आन्सर आहे ए. कारण नॅचरल रबर हा काय असतो? ॲक्च्युली सिस फॉर्म असतो. कोणता असतो? हे जे याचा नॅचरल रबर असतो हा कोणता फॉर्म असतो? सिस फॉर्म असतो. म्हणजेच नॅचरल रबर आपण जर तयार करत असेल तर आपण कोणापासून तयार करतो? आयसोप्रीन. आणि आयसोप्रीन युनिटमध्ये जर हा CH2 ग्रुपचे दोन्ही CH2 ग्रुप जर सेम साईडनं असेल तरच आपण याला काय म्हणत असतो? सिस फॉर्म म्हणत असतो. आणि म्हणून असं जर हा फॉर्म असेल तर दॅट इज कॉल्ड तर नॅचरल रबर हा नॅचरल रबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया 7व्या नंबरचा. द मोनोमर ऑफ द ब्युनायस रबर आर. ब्युनायसचं मोनोमर्स कोणकोणते आहेत ब्युनायस रबरचे? ऑप्शन ए आहे स्टायरीन अँड ब्युटाडाइन्स, ऑप्शन बी आहे आयसोप्रीन अँड ब्युटाडाइन्स, ऑप्शन सी आहे व्हिनिल क्लोराईड अँड सल्फर, आणि ऑप्शन डी आहे ब्युटाडाइन. ऑप्शन ए आहे स्टायरीन अँड ब्युटाडाइन, ऑप्शन बी आहे आयसोप्रीन अँड ब्युटाडाइन्स, ऑप्शन सी आहे व्हिनिल क्लोराईड अँड सल्फर, ऑप्शन
डी आहे ब्युटाडाईन. सांगा याच्यातलं करेक्ट आन्सर कोणता आहे ए बी सी डी पैकी? हां, ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. आता हे सर्वांनाच माहिती आहे, स्टायरीन आणि ब्युटाडाईनचा फॉर्म्युलाही सुद्धा आता सर्वांना पाठ झाला असेल. आपण क्वेश्चन सॉल्व करत असताना फॉर्म्युल्यावरही लक्ष द्यायचं आहे, कारण आपल्याला थिअरीमध्ये त्याचे फॉर्म्युले ड्रॉ करून क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. तर हा झाला स्टायरीन आणि हा झाला ब्युटाडाईन. ठीक आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 8 पहा. विच वन ऑफ द फॉलोइंग पॉलिमर इज प्रिपेअर्ड बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन? ऑप्शन ए आहे टेफ्लॉन, ऑप्शन बी आहे रबर, ऑप्शन सी आहे स्टायरीन, ऑप्शन डी आहे नायलॉन 66. हां, विच वन ऑफ द फॉलोइंग पॉलिमर इज प्रिपेअर्ड बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन? ऑप्शन ए आहे टेफ्लॉन, ऑप्शन बी आहे रबर, ऑप्शन सी आहे स्टायरीन, ऑप्शन डी आहे नायलॉन 66. सांगा याच्यातलं करेक्ट आन्सर कोणता आहे? कंडेन्सेशन पॉलिमर्स याच्यातला नायलॉन 66 आहे. याच्यात 2 मोनोमर आहे, 6 कार्बन ॲटमवाले. नायलॉन 66 याचं करेक्ट आन्सर आहे. नायलॉन 6मध्ये आपण जे स्टार्टिंग केमिकल वापरत असतो ते आहे एक हेक्झामिथिलीन डायमिन, म्हणजे इथे 6 कार्बन घेतो आपण, आणि डायमिन म्हणजे NH2 हा एक 6 कार्बनवाला मोनोमर आहे, आणि दुसरा आहे ॲडिपिक ॲसिड. यामध्येही आपण 6 कार्बनवाला ॲसिड घेत असतो. तर ॲसिडमध्ये ऑलरेडी 1 कार्बन गेला आणि त्यामुळे इथे 4 द्यावं लागेल, आणि इथे अजून 1 कार्बन गेला, 6 टोटल. तर हा झाला ॲडिपिक ॲसिड, हा ॲडिपिक ॲसिड, आणि हा हेक्झामिथिलीन डायमिन. असे हे 2 स्टार्टिंग केमिकल आपण नायलॉन 66मध्ये वापरतो, त्याच्यामुळे हा कंडेन्सेशन पॉलिमर्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. हा फॉर्म्युला दिसतो तुम्हाला पॉलिमरचा. ऑप्शन ए आहे ॲडिशन पॉलिमर्स, ऑप्शन बी आहे थर्मोसेटिंग पॉलिमर्स, ऑप्शन सी आहे क्रोमोपॉलिमर्स, ऑप्शन डी आहे कोपॉलिमर्स. बघा हा कशाचा पॉलिमर्स आहे? आताच आपण क्वेश्चन्स पाहिला आहे नायलॉन 66. तर त्याच्यामुळे हा कोणाचा पॉलिमर्स आहे? कोपॉलिमर्स, म्हणजे 2 वेगवेगळ्या मोनोमरपासून बनलेला आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे डी. त्यानंतर नेक्स्ट पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमर्स? यापैकी कोणता फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमर्स आहे, म्हणजे फ्लोरिन असणारा पॉलिमर्स कोणता आहे याच्यातला? त्यामुळं ऑप्शन ए आहे निओप्रीन, ऑप्शन बी आहे टेफ्लॉन, ऑप्शन बी आहे थायोकोल, आणि ऑप्शन डी आहे PVC. ऑप्शन ए आहे निओप्रीन, ऑप्शन बी आहे टेफ्लॉन, ऑप्शन सी आहे थायोकोल, आणि ऑप्शन डी आहे PVC. सांगा याच्यातलं करेक्ट आन्सर कोणता आहे? तर याच्यातलं करेक्ट आन्सर आहे बी. त्यामुळे याच्यातलं आपण करेक्ट आन्सर कोणतं घेणार आहोत? टेफ्लॉनचा टेट्राफ्लोरोइथिलीनपासून याचा मोनोमर आहे टेट्राफ्लोरोइथिलीन, आणि याच्यापासून हा बनलेला पॉलिमर असतो. त्याच्यामुळं फुल्ली फ्लोरिनेटेड पॉलिमर्स कोणता आहे? टेफ्लॉन. क्लिअर आहे? तर आता करेक्ट आन्सर तुम्ही चेक केलेलेच आहे. एकदा पुन्हा लक्ष द्या की तुम्ही आन्सर केलेले पहिल्याचं ऑप्शन आहे बी, दुसऱ्याचं ऑप्शन आहे डी, तिसऱ्याचं बी, चौथ्याचं बी, पाचव्याचं ए, सहाव्याचं ए, सातव्याचं ए, आठव्याचं डी, नवव्याचं डी, 10चं बी. पायाला करेक्ट मार्किंग द्यायची आहे तुम्हाला.